भलतेच द्वाड आहे. नाते तिचे नि माझे भलतेच द्वाड आहे. सासू खट्याळ आहे, मीही लबाड आहे. नाते तिचे नि माझे भलतेच द्वाड आहे. सासू खट्याळ आहे, मीही लबाड आहे. साक्षात अन्नपूर्णा नसते कुणी कधीही. साक्षात अन्नपूर्णा नसते कुणी कधीही. ताटात आपलेपण पूर्वीत लाड आहे. नाते जरी दुधारी तलवार वाटते. नाते जरी दुधारी तलवार वाटते हे. कुरवाळताच मखमल जेथे उजाड आहे. नाते तिचे नि माझे भलतेच द्वाड आहे. सासू खट्याळ आहे, मीही लबाड. आणि गझल पेश करते. एका मिठीत घडला भलता प्रकार आहे. एका मिठीत घडला भलता प्रकार आहे. माझ्या मनात अजूनही विद्युत प्रभार आहे. एका मिठीत घडला भलता प्रकार आहे. माझ्या मनात अजूनही विद्युत प्रभार आहे. मी मूळचेच आहे. हा शेर खास कथीसाठी. मी मूळचेच आहे अस्थिर मूलद्रव्य. मी मूळचेच आहे अस्थिर मूलद्रव्य. ती स्थिर राहिल्याने जडला विकार आहे. मी मूळचेच आहे अस्थिर मूलद्रव्य. ती स्थिर राहिल्याने जडला विकार आहे. दारात थांबलेली घटना कुवार आहे. दारात थांबलेली घटना कुवार आहे. इतके जरी कळाले तुर्तास फार आहे. दारात थांबलेली घटना कुवार आहे. इतके जरी कळाले तुर्तास फार आहे. कच्च्या अनेक रात्री देहावरी लगडल्या. कच्च्या अनेक रात्री देहावरी लगडल्या. पाडास लागण्याला अवधी चिकार आहे. पाडास लागण्याला अवधी चिकार आहे. आणि पुढचा शेर आहे. चष्मा जरी पाहतो सूक्ष्मात बारकावे. चष्मा जरी पाहतो सूक्ष्मात बारकावे. डोळे मिटून दिसते तेही चिकार आहे. चष्मा जरी पाहतो सूक्ष्मात बारकावे. चष्मा जरी पाहतो सूक्ष्मात बारकावे. डोळे मिटून दिसते तेही चिकार आहे. आणि शेवटचं शेर आहे. तान्ही गझल मिळाली कचऱ्यात टाकलेली. तान्ही गझल मिळाली कचऱ्यात टाकलेली. निष्पाप लेकराची आई फरार आहे. निष्पाप लेकराची कचऱ्यात टाकलेली. निष्पाप लेकराची आई फरार आहे. एका मिठीत घडला भलता प्रकार आहे. माझ्या मनात अजूनही साक्षात अन्नपूर्णा कोणीच नसते कधीही. इतकं धाडसाचं विधान एक महिला करू शकते. तमाम
पुरुष मंडळींना गुदगुल्या झाल्या असतील. जे सहकुटुंब आले आहेत ते चांगले असतात. म्हणजे दादा म्हणा मी स्वतःला सांगतो आपलं बघतोय अगदी. पण एक कौतुक आहे या पिढीचं असं की ही मुलगी झी टीव्हीवरती वृत्त निवेदिका, त्याच्यानंतर सिनियर प्रोड्युसर वगैरे अशा सगळ्या वेगळ्या वेगळ्या भूमिकातून वावरते. आपली आजच्या शिक्षण पद्धतीचा विचार करावा अशी एक गोष्ट आहे. मी की फार मोठे तत्वचिंतक वगैरे बोलणार नाही, एवढा चांगला मूड आहे सगळ्या लोकांचा. पण आर्किटेक्चरची पदवी घेतलेली शिल्पा ही दूरदर्शन सारख्या माध्यमात जाते. विद्युत प्रभार वगैरे शब्द कदाचित त्या शास्त्राभिस्त्रामधला काहीतरी प्रकार असेल, पण इतकं दाहक ती लिहिते. म्हणजे कचऱ्यात फेकलेल्या त्या मुलीचं किंवा तिच्या मातेचं, फरार मातेचं ती जेव्हा उल्लेख करते तेव्हा ती म्हणजे एका मिठीत गड्याला भलता प्रकार आहे असं सुद्धा म्हणून जाते. या पिढीचं एक वैशिष्ट्य आहे की अत्यंत टोकाचे विषय जे असतील हे तितक्याच प्रभावीपणे ते मांडतात, अतिशय चांगली शब्दकळा वापरून. म्हणजे अगदी मला सांगायचं मोहावरत नाही, मी नेहमी सांगत असतो तो विषय की कुठे झाडे, कुठे पक्षी, कुठे तेथे झरे आता, जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता, असं सांगणारा वैभव देशमुख उपस्थित आहे. हा जेव्हा असे 2 शेर लिहून जातो की ए जवळ तुझला जरा जवळून बघतो, ए जवळ तुझला जरा जवळून बघतो, आज स्पर्शाने तुला बोलून बघतो, आणि पंख प्रीतीचे मिळाले एकदा की कोणा या धरतीकडे परतून बघतो. तर एकाच वेळेला शृंगार आणि अंगार, दाहक आणि मोहक असं लिहिण्याची कला जी म्हणजे गझलेमध्ये अंगभूतच आहे. दोन्ही टोकं अतिशय चांगल्या पद्धतीने ती मिळतील अशा पद्धतीने. मी पुन्हा एकदा आपले जुने सहकारी नेहमी आपल्या समोर असणारे, पण आता त्यांचं म्हणणं असं आहे की तो मी नव्हेच. म्हणजे वाघासारखा माणूस. मी नेहमी असं म्हणत असतो की अब तक आपने शायरों के शेर सुने, अब शेर की शायरी सुनिये, असं मी सांगत असतो अमित वाघांच्या बद्दल. पण आता ते तो मी नव्हेच म्हणतायत. मागच्या वर्षी ज्याला पुरस्कार दिला तो वेगळाच माणूस होता असं दादांना म्हणायला लागले. काहीतरी 20 का 22 किलो वजन कमी केलं त्यांनी या गेल्या 2-3 महिन्यामध्ये. किती किलो? 31 किलो वजन या माणसाने कमी केलेलं आहे. 2 महिन्यात फक्त 2 महिन्यात 31 किलो. म्हणजे रोज अर्धा किलो वजन कशा पद्धतीने कमी झालं ते बघायला पाहिजे. अमित वाघ आपले 2 रचना सादर करतील. अकोल्याहून आले तिथे.